जालना जिल्ह्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पाचही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. पाचही मतदारसंघात कोण बाजी मारेल याचा अंदाज जालना रिपोर्टरचे प्रतिनिधी कैलास फुलारी यांनी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर, दैनिक देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, दैनिक रामविचारचे संपादक विजय सकलेचा, दैनिक राजसम्राटचे संपादक अविनाश कवळे, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागीरदार, ज्येष्ठ पत्रकार राजू घुले यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी आपापले रोखठोक व प्रखर मत यावेळी बोलताना मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की अब्दुल हाफिज हे स्वतःला पत्रकार म्हणून घेतात. मुळात ते पत्रकारच नाही तर ते गुत्तेदार आहेत. या निवडणुकीत पैसे वाटपामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ती लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने युती सरकार पुन्हा येईल. तर कोणी मत मांडले की मतदानाचा टक्का वाढला याचा अर्थ विद्यमान सरकारवर नाराजी आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा गुंडाळण्यात आल्या. तर देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवता आला नाही. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी संतोष दानवे यांना भोकरदनची जनता निवडून देईल. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की मी जखमी शेर आहे आणि चवताळलेलो आहे. हा इशारा त्यांनी अर्जुन खोतकर यांना दिला होता. पहा ही सर्व वरिष्ठ पत्रकारांची खास मुलाखत. सर्व आरोप प्रत्यारोपाच्या फैरी परवा दिवशीपर्यंत झाडणारे काल एका मतपेटीत बंद झाले. आता विचारूया आपण आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना मतदारांचा कौल आणि यांच्या नजरेतून कालच्या निवडणुका आणि त्याचा अंदाज कसा हे बांधतात त्याविषयी. काल जिल्ह्यामध्ये झालं एकूण 70% मतदान आपलं झालेलं आहे. यामध्ये 1-2% वाढ होऊ शकते. शेवटची आकडेवारी आपल्यापर्यंत इथे एवढी आलेली आहे. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरेशजी केसापूरकर, त्यानंतर जालना जिल्ह्याचे पत्रकारितेतील भीष्म पितामह ज्यांना आपण म्हणून ओळखतो असे अंकुशरावजी देशमुख, त्यानंतर संपादक आहेत आपले विजयजी सकलेचा, दुसरे संपादक आहेत आपल्यासोबत अविनाशजी कवळे, त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत मकरंदजी जहागीरदार आणि राजूजी घुले. आपण या सर्वांना विचारूया की कालचं जे मतदान झालंय आणि काल विविध बूथला यांनी भेटी दिल्या तिथलं वातावरण आणि कालची टक्केवारी काय सांगते केसापूरकर सर? ही जी वाढलेली मतदानाची टक्केवारी आहे ही लोकसभेच्या तुलनेतही वाढली आहे. लोकसभेला आपल्याकडे साधारणतः 69.98% मतदान झाले. आता विधानसभेला 72% कालची फिगर आहे, ती अजून वाढेल. मग घनसावंगी, बदनापूर आणि भोकरदन मध्ये जास्त वाढलंय. जालन्यामध्ये सुद्धा वाढलंय मतदान. परतूरमध्ये फार नाही वाढले. पण वाढलेल्या मतदानाची टक्केवारी ही नक्कीच माझ्या मते महायुतीच्या पारड्यात आहे. कारण त्याचं एक असं आहे की लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली आहे, 6 महिने पण नाही झाले. त्यावेळेस महायुती म्हणजे किंवा त्याच्यामधला प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष त्याच्या विरोधात लाट होती, उमेदवारांच्या विरोधात लाट होती. त्यामुळे ती जी मतं आहेत विरोधातली मतं भाजपच्या किंवा त्या संबंधित उमेदवाराच्या, ती मतं तेवढीच पडली. मग ती किती वाढली असतील? ती काही फार वाढली नाही. जी वाढलेली 4% मतं आहेत साधारणतः, तर ती 4% जी मतं आहेत ती नक्कीच महायुतीची मतं वाढली आहेत. त्याचे बरेच कारण झाले. त्याचे अंडर करंट्स होते. एक तर हिंदुत्ववादी प्रचार झाला मोठ्या प्रमाणामध्ये, बचेंगे तो काय, आणखी एक रहेंगे तो सेफ रहेंगे. तर याचे अंडर करंट्स खूप झाले सगळीकडे आणि मतदान त्या यांनी वाढलं आणि वाढलेलं मतदान नक्कीच महायुतीच्या पारड्यात पडलं. तुम्ही बघा महाराष्ट्रात सगळे जे कल आलेले आहेत निवडणूक याचे निकालाचे, त्याच्यामध्ये सुद्धा हेच प्रेडिक्शन आहे. आणि सगळीकडे सगळ्या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी निकष त्यांचे असेच आहेत की भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष राहील युतीमधला आणि एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे पक्ष जास्त राहील. त्यामुळे महायुतीच सरकार येईल असं मला वाटतं. आपण तुम्ही कसं बघता कालच्या एकूण टक्केवारीच्या निवडणुकी? या लोकशाहीमध्ये निवडणुका होतात त्या विकासाच्या प्रश्नावर होतात. विकास हा केंद्रबिंदू असतो, जाहीरनामे असतात, लोकांचे प्रश्न असतात. त्याचा कुठे मी या मतदारसंघात पूर्ण फिरलो, मला कुठेही विकासाच्या प्रश्नावर निर्णय झाले दिसले नाही. जात धर्म हिंदुत्व धोके में है, खतरे में है वगैरे वगैरे या प्रश्नावर झाली. आणि ही सूज आहे, ही काही चांगली गोष्ट नाही आहे. या जिल्हा हा विकासाचा जिल्हा आहे, अनुशेषचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात सिंचनासह अनेक प्रश्न अनेक अनुशेष आहे या जिल्ह्यामध्ये. त्या प्रश्नावर कुठेही चर्चा झाली, या कुठे कोणी विचारलं कोणी बोललं
या अनेक जाहीर सभा झाल्या निवडणुकीच्या संदर्भात, कुठेही कोणी प्रश्न काढलेला नाही. जातीचा, धर्माचा याच प्रश्नावर काढलं, किंवा या जिल्ह्यातले कारखानदारी, या जिल्ह्यातले सिंचनाचे प्रश्न किंवा जे काही असेल त्यावर कुठेही आम्हाला दिसलं नाही. निवडणूक झाली ती केवळ आपल्या वैयक्तिक प्रश्नावर केंद्रीय झाली आणि दुसरा पैशाचा जास्त उधळपट्टी झाली. ही कधी नव्हती एवढी पैशाची उधळपट्टी या निवडणुकीत झाली. म्हणून विकास प्रश्न मागे पडला, लोकांचे प्रश्न मागे पडले. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, हे सगळे प्रश्न बाजूला पडले या प्रश्नावर आणि पैशावर निवडणुका झाल्या. 2000 मत, 3000 मत, 1000 मत ही जी किंमत झाली आणि ही लोकशाहीची थट्टा आहे. यामुळे काही मतदान किती झालं हे पैशामुळे झालं, हे काही लोकांच्या विकासाच्या प्रश्नावर झालेलं नाही. आणि म्हणून हे सगळा धोका आहे लोकशाहीला. हे काही चांगल्या गोष्टी नाही. जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये लोकशाही एखाद्या जातीची आहेत, धर्माची आहेत, ते देशामध्ये असे स्वतःच बांधू लागले एकमेकाला. तशीच जातीवाद निर्माण झाला. ओबीसी, मराठा वगैरे, ब्राह्मण आमच्या जातीचं, ही काही देश समाज व्यवस्थेला काही वाढवणारी नाही, समाजाचे प्रश्न सोडवणारे नाही. त्या मुद्द्यावर येऊ गप्पा. फक्त आता ते सगळे जे तुम्हाला काय वाटतं, कालची आकडेवारी काय सांगतो? जेव्हा जेव्हा मतदानची टक्केवारी वाढते ही सत्ताधाऱ्याच्या विरोधात असते. कारण का 5 वर्षाच्या सत्तेत काम झालेलं नाहीये, अविकास झाला, प्रश्न सुटले नाही, गरिबांचे प्रश्न सुटले नाही आणि त्यामुळे त्याच्यावर नाराजीतून, त्याच्या रोषातून ही टक्केवारी वाढलेली. काही टक्केवारी पैसे वाटल्यामुळे झाली, मात्र टक्केवारी ओरिजिनल वाढली ती नाराजीतून, आणि त्याचा नाराजीचा परिणाम निश्चित महायुतीला भोगावा लागणार. कळू शकतो तुम्हाला काय वाटतं कालची टक्केवारी? कालची टक्केवारी म्हणजे सरकारच्या विरोधात वातावरण आहे. शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी, हे सर्व प्रश्न पण ग्रामीण भागात होते. शेतमालाला भाव नाही असं आताच जे ज्येष्ठ पत्रकार देशमुख साहेब म्हणाले त्याप्रमाणे या व्यतिरिक्त पैशाचा महापूर आलेला होता. पैशाचा प्रचंड वापर सत्ताधाऱ्यांनी केला. पैशाचा वारेमाप वापर करून लोकांना मतदानासाठी प्रवृत्त केले आणि हा मोठा फॅक्टर झाला की त्यात वाढ झाली. पण मूळ कारण तर म्हणजे अँटी इन्कम्बन्सी हे प्रमुख कारण आहे. तुम्ही कोणत्या नजरेने बघता? आता माझे मित्र म्हणाले त्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढली, त्याचा फायदा विरोधी पक्षालाच होईल, यात काही शंका नाही. मात्र ऐन वेळेला केलेली माझी लाडकी बहिणी योजना किंवा केलेल्या घोषणा यांचा परिणाम जसा अपेक्षित होता राज्यकर्त्यांना, म्हणजे प्रामुख्याने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री, तो तसा नव्हता. तो काहीसा बुमरँग झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे त्या योजनांचा फायदा होईल का नाही असं जरा वेगळंच वातावरण आहे. मात्र कमाल दूरस आणि आप्पा म्हणाल तसं शेतकऱ्यांचा रोष, शेतीमालाचे पडलेले भाव, पेट्रोलचे वाढलेले दर आणि बेरोजगारी याचा एकत्रित परिणाम या निवडणुकीवर नक्कीच होईल. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदल्या दिवशी विनोद तावडेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला, केंद्रीय नेत्याला जे अडकवण्याचे प्रयत्न स्वपक्षांकडनं झाले असा आरोप केला जातो, तो अतिशय घातक आहे आणि तो भविष्यकाळात अतिशय त्रासदायक ठरणार आहे भाजप शिवसेना युतीला, महायुतीला. गुणसाहेब तुम्ही कसं बघताय? मतदार हा लोकशाहीतला मोठा आधार आहे आणि मतदानाविषयी शासनानं किंवा राजकीय पक्षानं, सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणात जागृत केल्यामुळे आपल्या जालना जिल्ह्यातल्या विधानसभेचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि हे चांगली जनता पाहिजे. फक्त आता जे मतदान झालं आहे ते निर्णायक आहे का नाही हे आपल्याला 23ला कळेल. केसापूरकर सर, तुम्ही बोलले की बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे, त्यानंतर वोट जिहाद इथपर्यंत हा विषय आला होता आणि अगदी पैशाचा महापूर देखील लोकांनी बघितलाय. तर तुमचं म्हणणं असं आहे की फक्त या मुद्द्यांमुळेच मतदान वाढलं का? आप्पा जसं सांगतायत की म्हणजे विरोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांवर नाराज? नाही, अँटी इन्कम्बन्सीची लाट होती हे मान्य आहे, असतेच ती साधारणतः. पण कसं असतं, अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेवरती उमेदवार काम करतो त्याचं त्याला समजतंय. पण जो एक काय झालं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुती यांना महाराष्ट्रामध्ये जो जागा कमी मिळाल्या आणि काँग्रेस महाविकास आघाडीला जास्त मिळाली एकूण जिल्ह्याचं, आणि ते एकच आहे म्हणजे फार फरक नाही. त्याचं कारण असं झालं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग जे आहे त्या पर्सेंटेज ऑफ वोटिंगचा टक्का घसरला होता. म्हणजे राज्यामध्ये काँग्रेसला मिळालेली मतं किंवा एकूण विरोधी या दोन आघाड्यांमध्ये विरोधी मतं याच्यामध्ये
जी महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा 1.5% मतदान जास्त झालेलं आहे, लक्षात घ्या. आता जर तुम्ही बघितलं तर त्याचं कारण होतं मतदानाच्या टक्केवारीतला फरक. आता तो 1.5% भरून 4% मतदान झालेलं आहे. तर ते माझं मत असं आहे की जे विरोधी मतदान होतं त्यावेळेस ते झालेलं आहे ऑलरेडी. ती जी अँटी इन्कम्बन्सी लाट, उमेदवाराच्या विरोधातली मतं ही पडलेली आहेत ऑलरेडी. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो मराठा आरक्षणाचा जो इश्यू होता तो आता कम्प्लीट डायल्यूट झाला या निवडणुकीत. तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचे काही बरेच कारण आहेत. मनोज पाटलांनी जाहीर सभा नाही घेतल्या कुठे, जसं लोकसभेत त्यांनी घेतल्या होत्या. त्या जर जाहीर सभा त्यांनी आता घेतल्या असत्या तर मराठा समाज खूप चेतून उठला असता आणि या महायुतीच्या विरोधात तो बाहेर पडला असता, मतदान केलं असतं. झालं असं की मनोज जरांगेंनी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतल्यामुळे काय झालं की मनोज जरांगे जवळ जे प्रस्थापित मराठा समाजातले लोक आले होते की ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा होती, कुठेतरी प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती, एक पॉलिटिकल विल होती स्वतःची, तर ती काय झालं की ते नाही म्हणल्यामुळे ते ज्याचे त्याला अटॅच झाले किंवा काही जण अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यांची काही त्यात पण बरेचसे ज्या त्या पक्षाला अटॅच झाले. म्हणजे अगदी समजा एखादा भारतीय जनता पक्षातला मराठा समाजाचा माणूस की जो मनोज जरांगेचा फॅन आहे, त्यांचं आंदोलन करताय, तो त्यांच्याकडे गेला होता. त्यांनी जर प्रोफाईल दिली, अर्ज दिले, यांनी अर्ज मागवले, इंटरव्ह्यू घेतले, शेवटच्या क्षणापर्यंत तो आस लावून बसला होता की नाही आपल्याला उमेदवारी मिळणार आहे. पण तो जसं अगदी मी नाव घेऊन सांगतो, परतूरमध्ये प्राध्यापक आहेत, ते काय नाव त्यांचं, ते आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करतात, नाही आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करतात ते वायर सर, पुरुषोत्तम वायर, मोठा माणूस, चांगला माणूस आहे, सज्जन आहे एकदम. त्यांनी कामही केलंय खूप. त्याला खूप इच्छा होती की बाबा मला उभं राहायचं आणि तो निवडून कदाचित आला असता किंवा नाही, भाग वेगळा. पण आता जेव्हा मनोज जरांगे त्यांना नाही म्हणले ना, मग ते त्यांच्या तंबूत परत गेले. असं सगळीकडे झालं. त्यामुळे काय झालं की मराठा ही जी चळवळ होती किंवा आरक्षणाचा पर्सेंटेज खूप कमी झालं, 1-2%, 5%पेक्षा जास्त. दुसरी गोष्ट जो ओबीसी आहेत, ओबीसीची चळवळ पूर्ण विस्कळीत झाली. हे पहा, ओबीसीच्या आंदोलनाचे इथले 2 नेते होते, एक ते प्राध्यापक हाके आणि दुसरे नवनाथ वाघमारे. या दोघांच्या भूमिका परस्पर विरोधी होत्या. आता जालन्याचंच उदाहरण सांगतो तुम्हाला मी. हाकेंनी कोणाला पाठिंबा दिला? अशोक पांगरकरांनी. आणि नवनाथ वाघमारेंनी कैलास गोरंट्याला पाठिंबा दिला. घनसावंगीत असंच झालं. हाकेंनी ते खटके आहेत ना, त्यांच्या पत्नी, त्यांच्यासाठी सभा घेतल्या, टोपे साहेबांवर भरपूर टीका केली आणि आरक्षणावर, मराठा मागणीवर टीका केली. त्याचा परिणाम असा झाला की मराठा कॉन्सन्ट्रेट झाला तिथं आणि ओबीसी तर ऑलरेडी विस्कळीतच होते. 5 उमेदवार होते ना ओबीसीचे, सगळीकडे असंच झालं. त्यामुळे ओबीसी विस्कळीत होता, ओबीसी म्हणून कॉन्सन्ट्रेट नाही झाला. मराठा ही आंदोलनाची जी धग होती ती खूप कमी झाली. त्यामुळे तो इफेक्ट फार काही नाही झाला. पर्सेंटेज जे वाढलेलं आहे ते महायुतीच्याच पारड्यात पडेल असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जे 5 मतदारसंघ आहेत त्यापैकी 4 ठिकाणी माजी मंत्रीच आहेत, आपण असं गृहीत धरूया. केंद्रीय मंत्री होते, परंतु त्या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. 5ही मतदारसंघाचं विश्लेषण तुम्ही कसे करणार? वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या तालुक्या मतदारसंघाचे. जालन्याचे प्रश्न वेगळे आहेत. जालन्याचा साखर कारखाना हा उद्ध्वस्त केला आणि ज्यांनी केला, ज्यांनी तो विकत घेतला आणि चालू करेल असं सांगितलं, त्यांनी 12 वर्षात चालू केला नाही, म्हणून लोकांमध्ये असंतोष होता. तो किती मतपेटीत विकास झाला काय तो भाग वेगळा आहे, परंतु तो असंतोष होताच आणि त्यामुळे बऱ्याच काही त्याचे परिणाम झाले. म्हणून म्हटलं मी की विकासाच्या प्रश्नावर नाही, साखर कारखाने बाजूला 3 चालू आहेत बाजूच्या तालुक्यामध्ये. जालन्यामध्ये आहे तोही बंद झाला आणि तो चालू करण्याचं कोणी आश्वासन दिलं नाही. ज्यांनी दिलं त्याला काय फळ मिळेल ते काय ठरवेल. म्हणून या ज्या काय आंदोलन मराठा परतूर मतदारसंघ मराठा आहे तिथे, त्या मतदारसंघात आम्हाला मराठ्याचा कोणी इफेक्ट दिसला नाही. पण परतूरमध्ये मराठा काट चाललं, काही प्रमाणात चाललं, सगळं चाललं जरी नसलं तरी या असं अगोदरच्या वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे किंवा सगळं इथं जातीचा प्रश्नच नव्हता, इथं धर्माचा प्रश्न होता, इथं मुसलमानाची भीती दाखविण्याचा प्रश्न होता, इथं वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या भीतीभूती झालेले हे मतदान आहे. आणि पैसा जास्त मी अगोदर म्हटल्याप्रमाणे पैशामुळे जास्त महत्वाची टक्केवारी. एक तर शासनाविरोधी असंतोष आणि दुसरा पैसा. त्या पैशाचं कारण आहे, त्याच्यामुळे मतदान वाढलेलं आहे, काही त्याचं दुसरं कारण नाही. घनसावंगी मतदारसंघ कसा राहील? घनसावंगी मतदारमध्ये आता त्याला राजेश टोपे 2 कारखाने आहेत तिथे. आपल्या डॉक्टर घाटग्याचा एक कारखाना आहे आणि दुसरा जो आहे त्याचं गुल युनिट आहे, म्हणजे त्याचाही कारखाना आहे डॉक्टर वुडांचा, हिकमत वुडांचा. परंतु तिथं मला एकूण असं दिसलं की राजेश टोपे होतं थोडं
लोकांमध्ये असंतोष दिसला आणि त्यांनी बोलून दाखवला की आमचे हुस्से नेत नाही, वेळेवर नेत नाही, पाहता वगैरे वगैरे त्यांचे आश्वासन. आणि घाटग्याने भाजप सोडून इकडे आला. त्याला अपेक्षा होती की मी येईल आणि मी या विधानसभेचं नेतृत्व करीन, परंतु तसं झालं नाही. त्यांनी मराठ्याचाही बरेच प्रयत्न केला. राजेश टोप्यावर आरोप होते की तो मराठा आंदोलन चालवतो वगैरे म्हणून, पण तेही काही दिसून आलेले नाही. उलट मराठ्याचा जो काही भाग होता तो थोडाफार आम्हाला हिकमतुल्लांच्या मागे दिसला, ओबीसीची हिकमतुल्लांच्या मागे दिसली. राजेश टोप्या लोकांचा असंतोष आहे. आता निवडणुकीचं कोण काय होईल हे परवा 23 तारखेला ठरेल. त्याच्या बाजूलाच मतदारसंघ असलेला बदनापूरमध्ये आपले नारायण कुचे आहेत, 2 वेळेस निवडून आले, परंतु त्यांच्या बाबतीत फार नाराजी दिसली. बऱ्याच ठिकाणी आम्ही काल हातगाव गेलो, पांगरखेडा गेलो, अनेक आंबड गेलो, बरेच गाव पाहिले, पण त्यांची अशी नाराजी दिसली. आणि ते तुतारी नावाचं चिन्ह ते लोक सांगत होते आमच्या गावात तुतारीच जास्त आहे. काय कारण ते आम्हाला माहित नाही, पण नारायण कुचे बरोबर नाही वगैरे, तो वागत नाही, ते अन्याय करतो, असं त्याचं मराठ्यावर अन्याय करतो असेही बोलले आम्हाला. त्या काल हातगाव होतं ते तो मराठ्यावर अन्याय करणारा माणूस आहे आणि आमच्या सगळेच लोक त्याच्या विरुद्ध गेले. आता याचे परिणाम काय होतील ते 23 तारखेला दिसेल. आणि पराभव आता नुकताच त्यांनी लोकसभेचा ज्यांनी चाकला तो मतदारसंघ भोकरदनचं आहे. तिथं चांगली लढाई आहे. तिथं आता त्याचं ते आता म्हटल्याप्रमाणे की मराठा जे हे आहेत आंदोलन मनोज जरंग्याचं, त्यांनी फार लवकर जाहीर केले. काही लोकांना पण ऐकलं असेल, कोणी नसेल ऐकलं, की मी निवडणुकीत पडणार नाही. आणि मला जे वाटतं ज्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध हे केले वाच्यता या आंदोलनाच्या विरुद्ध, त्याला पाडा हे आमचं धोरण आहे. म्हणून या जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीपर्यंत कोणी फिरला नाही. आता कोणी फिरला असेल, पाहिलं असेल, तर या जिल्ह्यात फिरलेला दिसला नाही. पण तो त्याचं भोकरदन हे टार्गेट होतं. त्या टार्गेटमध्ये बरेच सर्व मराठी पुढारी आहे, सर्व पक्षाचे, सर्व चंद्रकांत दानवे जे तुतारीचं आहे ते त्याच्या मागे उभा राहिले. आणि आता त्या पैशाच्या जोरावर किंवा पैशाच्या खेळावर काय होईल ते सांगता येणार नाही. पण जे आतापर्यंतच्या बातम्या त्या परवापर्यंत चंद्रकांत दानवेच्या बाबतीत, तुतारीच्या बाबतीत मोठ्या संख्येने होत्या. विकासात म्हणून म्हटलं विकासाचा काही प्रश्न नाही, प्रश्न हा धर्माचा जातीचा होता. आणि त्यामुळे चंद्रकांत दानवेच्या मागे मराठा मोठ्या संख्येने उभा राहिलेले दिसतात आणि त्याचा फायदा त्याला होतो नाही होतो ते उद्या 23 तारखेला ठरेल. जालना मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मुस्लिम फॅक्टर काही असर करेल का? आता आपण सगळं विश्लेषण करताना मराठा हा विषय धरून घेतो. प्रत्यक्षात फक्त मराठा हा फॅक्टर नाही. 1991ला बाबरी पतनानंतर मुस्लिम समाज हा तोडला गेला होता काँग्रेसपासून, 100% विखुरला गेला तो, कुठल्याही दुसऱ्या पक्षाची मागे जाऊन उभा राहता. आणि दलित समाजही खूप मोठ्या प्रमाणावर तुटला होता. वेगवेगळे पक्ष निर्माण झाले त्यांचे. पण ह्या 2024च्या निवडणुकीत लोकसभेच्या मुस्लिम आणि दलित पूर्णपणे ताकदीनिशी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिले. आणि त्याचाच इफेक्ट आणि प्लस मराठा हे सगळे एकत्र आल्यामुळं भाजपला खूप मोठा फटका बसला. भाजप म्हणण्यापेक्षा महायुतीला मोठा फटका बसला पुऱ्या महाराष्ट्रात आणि जालना जिल्ह्यातही. तसाच फटका या निवडणुकीत बसला. लाडकी बहीण म्हणल्यावर तुम्ही जर लाडकी बहीण तुम्हाला मतदान असं गृहीत धरलं तर जालना जिल्ह्यात 70,000 लाडकी बहिणी आहेत, त्यात 56,000 मुस्लिम आणि दलित आहेत. हे कसे मतदान करणार? उरले 14,000 मध्ये बी अनेक शिवसेना आणि महायुती विरोधी महिला आहे, त्यांनी फायदा घेतला. मग यांना कसं मतदान होईल? लाडकी बहीण ही तुमच्या विजयाचा मार्ग असूच शकत नाही. आणि तुम्ही जे सांगितलं ना हे बंद होईल योजना, फलाना होईल, तर लोकच म्हणतात, त्या महिलाच म्हणतात का संजय गांधी निराधार योजना कधीपासून चालू आहे, ती बंद झाली का? नाही झाली. मग ही कशी होईल? उलट तर आता ही 3,000 देणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणीचा इफेक्ट कुठलाही होणार नाही. आणि इथं मुस्लिमांचा इफेक्ट होणार नाही. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदान शेवटच्या क्षणी पलटून तो काँग्रेसच्या बाजूला गेला. तुम्ही कसं बघता मुस्लिम आणि इतर समाज जो आहे त्याविषयी? मुस्लिम समाज तर निश्चितच मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेलेला आहे जिल्ह्यामध्ये जर विचार केला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये काय झालं की भाजपला नेतृत्वच नव्हतं. जिल्ह्याचे नेते म्हणून 2 नेते आहे इथं, बबनराव लोणीकर माजी पालकमंत्री आणि दुसरे आहेत रावसाहेब दानवे. हे जिल्ह्याचे 2 प्रमुख नेते आहे भाजपमध्ये. तर जिल्ह्याचे 2 नेते असताना लोणीकर साहेबांचा गट वेगळा, दानवे साहेबांचा गट वेगळा. पण दानवे साहेबांच्या अखत्यारीत जे 3 विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये भोकरदन, बदनापूर आणि जालना, तर ह्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं
जे लोकांना एकत्रीकरण करणं, शिवसेनेच्या लोकांना विश्वासात घेणं आणि किंवा अजित पवार गटाची म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या कुठेतरी त्या म्हणजे त्यांनी आजही ते ज्या पद्धतीने वागतात तर ते नेतृत्व गुण नसल्यासारखं आहे. नेतृत्व गुण म्हणजे काय असतं की त्यांनी लोकांना समाविष्ट करून घेणं, 4 लोकांना आकृष्ट करणं, नवीन जे जुने परंपरागत जे मतदार आहेत ते तर राखून ठेवणंच, परंतु नवीन मतदारात वाढीव करणं. गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्ये एक हिंदुत्वाची लाट निर्माण केली होती. ती लाट लोकसभेमध्ये ओसरली. त्यानंतर त्यांनी नवीन मतदान आकृष्ट करण्यासाठी हे 2 नेते जिल्ह्यातले यांनी कुठले हे दोघांमध्ये पण बेबनाव आहे, त्यांचा आपसात पटत नाही. या व्यतिरिक्त भाजपमध्ये जे अंतर्गत काही लोक आहेत त्यांना कुठलाही उत्साह नाही, कारण त्यांनी 10-12 वर्षापासून पाहिलं की भाजप सत्तेत आहे, केंद्रापासून राज्यापर्यंत, राज्यापासून तर स्थानिक पातळीपर्यंत. असं असताना आम्हाला कुठेतरी न्याय भेटत नाही किंवा आमचं घराणं ऐकून घेतलं जात नाही. ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांची तर अपेक्षा म्हणजे आहेच पुढाऱ्याकडनं, पण तशाच प्रमाणे जे नवीन लोक दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत त्यांना तर कुठेतरी असं अनसेफ वाटलं की इथं कोणीच कोणाचं ऐकत नाही, इथं घराणं कोणाकडे आहे म्हणून इथं नेतृत्व नाही. दुसरं राज्याचं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस, तर त्यांना काय झालं की त्यांना मराठवाड्याला 46 जिल्ह्यात का जालना जिल्ह्यात तर काय 46 जिल्ह्यातच बोलवलं नाही, ना त्यांना बोलवलं ते पण आले नाही. म्हणजे नेतृत्व नसताना ही निवडणूक लढवल्या गेली. एकीकडे विदर्भामध्ये त्यांना मागणी होती, मग त्याच्यानंतर त्यांनी पर्याय व्यवस्था म्हणून गडकरी साहेबांना प्रोजेक्ट केलं, पण गडकरी साहेबांच्या सभा मर्यादित झाल्या. आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 20 सभा ठेवल्या होत्या, पण त्यांनी कटेंगे बटेंगे हा नारा दिला. त्यांना त्यांच्याच पक्षाचे मित्र पक्षाने विरोध केला. अजित पवार यांनी लगेच विरोध केला की हे राज्यात चालणार नाही, मग त्यांची सभा गोंधळल्या गेल्या. नरेंद्र मोदी यांच्या सभेला कुठेही प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून नरेंद्र मोदींच्याही सभा जवळपास काही प्रमाणात गोंधळल्या गेल्या. आणि अशा प्रकारे मग काय आहे की भाजपमध्ये जी मळगळ आलेली होती तर ती मळगळ मात्र भाजपच्या कोणत्याही पुढाऱ्याला असं कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासारखी परिस्थिती तयार करण्यासाठी कुठलंही हे नव्हतं किंवा हा अजेंडा नव्हता की बाबा आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुम्हाला म्हणजे आता काय असतं की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये काही गुत्तेदार असतात, कोणाला नोकरी लागत असते, कोणाला काही दवाखान्याचे कामं असतात, छोटे मोठे कामं असतात. भाजपचे पुढारी भाजपच्याच लोकांना भेटत नाहीत. त्यांचेच लोक आम्हाला सांगतात की भाजपचे पुढारी आम्हाला बोलत नाही, मग बोलले तर त्यांना लांबून बोलावं लागतं 10 फूट. म्हणजे आता ही स्टोरी असू शकते, पण एक परिस्थिती अशी झाली होती की बाबा भाजपच्या विरोधात लोक तयार झाले. गेल्या 10 वर्षात त्यांचा कारभार पाहिला, आता आपण तर पाहतोच त्यांचा कारभार. आणि जी आरेरावीची पद्धत वाढली होती, काही विशिष्ट लोकांना हाताशी घेऊन राज्यामध्ये जिल्ह्यात किंवा असं बटंगे तर कटंगे एक दहशत निर्माण करायची आणि हिंदू एकत्र करायचे. ह्या गोष्टी पुन्हा खाली काय झालं की जिल्हा परिषद, नगरपालिका असतील, पंचायत समित्या असतील, ह्या निवडणुकाच झाल्या नाही. मग ही तर जबाबदारी कोणाला द्यायची, त्या मुद्द्यावर पण आपण येणार आहोत. मग ह्या गोष्टीमुळं भाजपपासून लोक हळूहळू दूर गेले आणि त्यांच्या विरोधात जी लाट तयार झालेली आहे ती कायम तशीच झालेली. आपल्याकडे 2 नवखे उमेदवार होते आणि नवीन चेहरे होते, त्यानंतर नवनेतृत्वाची आपण नेहमी चर्चा करतो, तर यांचा या निवडणुकीमधलं एक तर म्हणजे प्रदर्शन कसं असेल? अब्दुल हाफिज आणि अशोक पांगरकर हे कोणाला पण डॅमेज करतील ते नाही, ते दोघच का बरं, त्यांचा घुमारच जो आहे चर्चेत 3 उमेदवार नवखे होते किंवा घुमारांना निवडणुकीचा अनुभव यापूर्वीचा अनुभव आहे आणि त्यांना पक्षांचा अनुभव आहे ना. आता वंचित मधून उभे राहिले म्हणजे आधी काँग्रेसमध्ये वगैरे असते, तर अशोक पांगरकर किंवा अब्दुल हाफिज हे नौके होते, पण ते बऱ्यापैकी रापलेले आहेत निवडणुकांच्या बाबतीत. कारण अब्दुल हाफिज यांचा व्यवसाय तुम्हाला कल्पना आहे त्याची, त्यामुळं त्यांनी एवढी मोठी उडी मारली तीच या सगळ्या गोष्टींची झालर आहे, किनार आहे. आणि अशोक पांगरकर सांगायचं झालं तर ते गेल्या 10 वर्ष सक्रिय राजकारणात आहेत आणि भारतीय जनता पक्षात असताना ते ओबीसीचे भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष होते. ही फार मोठी पोस्ट आहे आणि त्यांनी त्या दरम्यानच्या काळात विकास कामांचा धडाका बऱ्यापैकी लावला. कुठलंही पद नसताना त्यांनी साधारणपणे मुक्तेश्वर तलाव परिसरात बरेच मंगल कार्यालय सुशोभीकरण केलं. त्यावेळी ते
रावसाहेब दानवेंचे जे बंधू विधानसभा अध्यक्ष तिथले, तर आबा दानवे त्यांच्यावर यांची पार्टनरशिप वगैरे होती. नंतर काय बेबनावी झाला मध्ये, त्यामुळे ते पक्षापासून किंवा नेत्यांपासून दुरावले होते, मग त्यांना पुन्हा आणण्यात आलं. आता त्यांना प्रोजेक्ट करून उभं करण्यात आलं असंही म्हणतात, किंवा भाजपने त्यांना उभं केलं, पाठिंबा दिला आणि बाहेरून पाठिंबा देऊन निवडून आणण्याची तयारी केली. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यांच्याकडे पाठवलेले कार्यकर्ते यांच्या प्रचारात होतेच. त्यामुळं हे जरी नौखे उमेदवार असले तरी अब्दुल्ला पेज असत की पांगरकर असत की डेव्हिड घुमारे असत, हे त्यांच्या पद्धतीनं त्यांनी कामं केलेले आहेत. त्याचा योग्य तो परिणामही दिसणार आहे. एक खोतकर साहेबांचा कितपत हात आहे किंवा गोरंट्याल साहेबांचा कितपत हात आहे किंवा त्यांची इच्छा काय, कोणाला फायदा होईल, कोण कोणाचं नुकसान करेल, हे सगळं आता 23 तारखेला संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल. मात्र या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट झाली की महायुतीचं जे घसरण आहे गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली, ती अधिक वेगानं व्हायला लागली. आणि त्यात आता तावड्यांनाच पकडलं म्हणल्यावर ते आरोप जो झाला तो अतिशय गंभीर आहे. म्हणजे आदल्या दिवशी जर तावड्यांना पैसे वाटताना पकडलं जाते, याच्यापेक्षा मोठा आरोप होऊ शकत नाही, घटना असू शकत नाही. आणि त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होणारच. आणि त्याचा खुलासा सुद्धा भाजपच्या कोणत्याही नेत्याला करता आलेला नाही. पण आरोप असा इतका गंभीर आणि गहन आहे. हा, आणि राज्याचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि काही विश्लेषकांनी आणि तज्ञांनी तर असं भाकीत केलं की आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांचा बळी घेतला. त्यात एकनाथ खडसे अनेक नाव आहेत, म्हणजे पंकजा मुंडे आहेत, विनोद तावडे आहेत, म्हणजे एकापेक्षा एक भारी भारी नाव आहेत. अर्थात त्यांच्या पक्षामध्ये हे धोरण आहेच, कारण ते सगळे जातीवंत बुद्धिबळ खेळणारे लोक असतात. त्यामुळे ते बुद्धीच्या द्वारे सगळं करत असतात. भाजप हा अति उच्च शिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे आता निवडणुकीत तर काही मतदार सगळा उच्च शिक्षित नसतो. त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी उसने आणलेली योजना राबवून पाहिली. आता तेही सुद्धा 23 तारखेला कळणार आहे की ती योजना खरंच पुढे कल्याणकारी राबवायची आणि फायदा होतो का नाही राबवायची, फायदा होत नाही, असं ते आहे. त्यामुळे आम्हाला तर असं वाटतं की वाढलेली टक्केवारी ही विरोधकांच्या पक्षावर पडणार आहे. आता आमचे मित्र म्हणाले, आप्पा म्हणाले तसं विकासाच्या प्रश्नांकडे कोणाचंही लक्ष नाही, फक्त प्रत्येकाला निवडून यायचे. बरं, याच्यामध्ये सगळ्यात वाईट असं आपल्या जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं त्या मोठ्या नेत्यांना विधानसभा लोकसभा सोडलं बाकीच्या कुठल्या निवडणुकांमध्ये इंटरेस्ट नाही. डीपीडीसी मेंबर नेमायचे नाहीत, नगरपालिकेचे नगरसेवक निवडून आणायचे नाहीत, महापालिका निवडून आणायचे नाहीत. आता जालन्यामध्ये असं काय आहे की सरकारने महापालिका घोषित करावं? तुम्हाला तरी वाटतं की महापालिका मुद्द्यावर आपण येणार स्थानिक असे काही प्रश्न आहेत की, आणि बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर अगदी ऐरणीवरचे मुद्दे. पेट्रोल भरायला माणूस गेला की तो युतीबद्दल वाकडं बोलल्याशिवाय पैसे देतो. त्यामुळे हे दैनंदिन लोकांचे प्रश्न आहेत. एकंदर परिस्थिती काय फार महायुतीला पोषक आहे असं आम्हाला वाटत नाही. बरं, महाविकास आघाडी आली तर काय होईल असंही काही सांगता येत नाही. तेव्हा आनंदी आहे, जे चाललंय ते बरं आहे. एकंदरीत जिल्ह्यातील 5 विधानसभेचं चित्र कसं असेल? मतदारसंघ कसं आहे माहिती का, यावेळेस जे निकाल जे आहेत ना ते वजाबाकीने लागणार. बेरजेचं राजकारण कुठंच झालं नाहीये. आपण जालना विधानसभा मतदारसंघात जर पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना, अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल जे होते, तर कैलास गोरंट्यालचे मतं कापण्यासाठी आपले हे काय नाव हफीज होते आणि अशोक पांगारकर पण होते, यांची मतं कापण्यासाठी. आता हे दोघं मतं किती खाणार आहेत, काटणार आहेत, त्यावरती कोण विजय होईल हे ठरेल. घनसावंगीमध्ये परिस्थिती अशीच आहे की राजेश टोपेंच्या विरोधातली जी लाट होती असं आपण म्हणताय सगळं, तर त्यांना जी मतं मिळणारी, एक तर मराठा समाजाची मतं डिवाइड झाली, तिघही मातब्बर मराठा समाजाचे उमेदवार होते, आणि ओबीसीचे मतं किती डायव्हर्ट होतात, एकमत उडाणांना किती मिळणार नाही, यावर तिथला निर्णय लागणार आहे. बदनापूरची स्ट्रेट फाईट होती थोडीशी, बदनापूरमध्ये स्ट्रेट फाईट आहे. बदनापूरमध्ये जर सहानुभूतीचा टक्का बबलू चौधरींना मिळाला तर ते जिंकतील, नाही तर मग कुचेक राहतील, तिथं रिपीट होईल. शिवाय मराठा तिथे फॅक्टर थोडा होता प्रभावी. भोकरदनमध्ये पण स्ट्रेट फाईट होती, परंतु जर अँटी इन्कम्बन्सीची जी लाट होती रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये लोकसभेच्या वेळेस, ती त्यांनी किती मॅनेज केली याच्यावरती भोकरदनचा निकाल आहे. परतूरमध्ये जे सुरेश कुमार जेथलिया आहेत ते विजयाचं गणित
फिरवणारा उमेदवार आहे तो. समजा जेथलिया जर खूप जास्त चालले, जेथलियांना जर जास्त मतं पडली तर लोणीकर अडचणीत येतील, आणि जर जेथलिया एका मर्यादेपर्यंत राहिले तर लोणीकर आणि बोराडेंमध्ये फाईट होईल. आप्पा, तुमचा अंदाज काय सांगतो आतापर्यंतच्या सगळ्या निवडणूक आणि कालची झालेली निवडणूक? नाही, माझा अंदाज असा आहे किंवा बदल होणार आहे या जिल्ह्यामध्ये. पाचही मतदारसंघामध्ये एखादा सोडता बाकी मतदारसंघात बदल होणार आहे. भोकरदानमध्ये बदल असा अपेक्षित दिसतो. एकूण वातावरण पाहता आता तो पैशाचा वगैरे परिणाम सगळा काय होईल तो, पण बदल असे अपेक्षित आहे. एखादा 2 राहील पण 2-3 बदल होणार हे निश्चित. बदनापूर त्याच्या बाजूचा, बदनापूरला तो नारायण कुच्याच्या विरुद्ध असंतोष काय तो बबलू चौधरी याच्या बाजूने जास्त सहानुभूती दिसते. तर पैसा नाही, गाड्या फेल होऊ लागल्या वगैरे त्याच्या, पण ते 3-2 वेळेस पडला त्यामुळे त्याच्या बाजूने सहानुभूती आहे. आणि नारायण कुच्याची वागणूक जरा वेगळ्या पद्धतीचे लोकांना बद्दल त्याची नाराजी आहे त्याच्या वागणुकीबद्दल, म्हणून ते सहानुभूतीची लाट त्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. जालना मतदारसंघामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत उमेदवार, त्यांच्याबद्दल नाही, ते आता पत्रकार ते म्हणतात ना, पत्रकार नाही ना. पत्रकार कसा असतो, जो तो पत्रकार काढतो. अलीकडच्या 10 वर्षामध्ये कमिटून चालविणारे, रॉकेटचे लायसन्सवाले, गुत्तेदार हे आपल्या संरक्षणासाठी पत्रकारिता करतात. त्याच्यातलाच माझ्या माहितीने पत्रकार आहे. तो काही पत्रकार कसं म्हणतात ते काय मला माहित नाही. पत्रसंघाचा अध्यक्ष झाला वगैरे वगैरे, पण ते पत्रकार आम्ही त्याला समजत नाही. तो पत्रकार बातम्या लिहितो, वृत्तसंकलन करतो, तो लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रश्न मांडतो तो पत्रकार, त्याला पत्रकार म्हणतात. जो बातमी लिहित नाही किंवा गुत्तेदारीच करतो तो पत्रकार माझ्या दृष्टीने तो पत्रकार नाही आहेत. आणि बाकी तो पत्रकार भवन बांधलं वगैरे असं म्हणाला, हे तर सगळं आता लक्ष्मण राऊत माहिती, सुरेश केसापुरीकर आहेत, मकरंद आहे, हे सगळं माहिती कोणी पत्रकारवर मानलं. सरकारी पैसे आले, निध्या आल्या, अशा गोष्टी असताना खोटं बोलून लोकांमध्ये एक वेगळ्या पत्रकारीचा इमेज व्यवसायासाठी त्यांनी फायदा घेतला पत्रकारितेच्या नावावर, चांगल्या पक्ष फायदा घेतला पत्रकारिता, केवळ धंद्यासाठी वापरली. त्यांचा परिणाम होईल काँग्रेसच्या उमेदवारावर. त्याचा परिणाम होण्यासाठी उभा केलेला आहे. तो निवडून येणार नाही. हाफिज हा कधीच निवडून येऊ शकत नाही, आता तर निवडून येणार नाही, पण काँग्रेस उमेदवार पाडावा या एका हेतूनेच त्याला आणि ओबीसीचा जो अशोक पांढरकर हे दोघांना उभं केलेलं आहे. ते दोघं उभा राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे ते निवडून येण्याचं काही नाव कोणी घेतलेलं नाही आतापर्यंत. मतदारसंघात नाही, कोणत्या पुढाऱ्यांना नाही, पत्रकारही घेऊ शकत नाही. ते दोघेही केवळ काँग्रेसचा कैलास गोविंद पडावा या हेतूनेच उभा केलेला हे दोघे उमेदवार आहेत. तुमच्या नजरेतून परतूर आणि घनसावंगी मतदारसंघात कसं राहील? माझ्या नजरेतून जालना जिल्ह्यातून युती हद्दपार होण्याची संभावना आहे. 100% हद्दपार होऊन जाईल युती. आणि घनसावंगीला एवढे मोठे मंत्री राहिलेले, कॅबिनेट मंत्री तो भोगलेले बबनराव लोणीकर गेल्या 15 वर्षापासून आमदार आहे. आणि ते म्हणतात का कांड्यावर मोजण्या एवढे मराठी नाही, तिथे 1,27,000 मतदान आहे मराठा समाजाचं आहे. असं कसं बोलतात ते स्वतः मराठा असताना ही भाषा वापरली जाते. त्यामुळे ते 3 नंबरवर फेकले गेले. तर 100% 3 नंबरवर फेकले गेले ते. आणि तिथं लढत आहे ती बोराडेने घेतली. घनसावंगीचं चित्र कसं? घनसावंगीला सगळीकडून जो विरोध आहे तो राजेश टोपेच्या विरोधात. पण माझं मत असं आहे की आजही राजेश टोपे मोठ्या स्पर्धेत आहे. कारण का राजेश टोपेचं बांधलेलं मतदार खूप मोठं आहे. 2 कारखाने, संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, महाविद्यालय, आणि त्यांचे सगळे कर्मचारीचं मतदान तिथं आहे. त्यामुळे त्यांचा एक मतदानाचा गठ्ठा आहे त्यांचा स्वतःचा. त्यामुळे ते हरतील असं वाटत नाही. युती हद्दपार होईल त्यामुळेच बोललो मी. नुकताच म्हणजे मतदानाच्या तोंडावर कल्याणी तंवर यांनी कुच्यांना पाठिंबा दिला, तर याचा काही परिणाम होईल तिथे? अजिबात होणार नाही. तिथं लढत सरळ विद्यमान आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी आधी शरद पवार गटाचे बबलू चौधरी या दोघांमध्ये सरळ लढत आहे. बबलू चौधरी गेल्या 3 टर्म पासून सतत निवडणूक लढत आहेत. ते 3दा पडलेले आहेत आणि त्यांचं प्रत्येक गावात संपर्क आहे. प्रत्येक घरात संपर्क झाला. कोणाच्या वाढदिवसाला, लग्नाला, मोतीला, मुंजाला, सगळ्या गोष्टीसाठी ते जातात. आणि त्यामुळे त्यांच्याविषयी एक सहानुभूती निर्माण झालेली आहे मतदारामध्ये. या व्यतिरिक्त तिथं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि थोडं शहरी भागामध्ये महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी आहे. हे सगळे प्रश्न तिथं लोकांना ते असतानाही
नारायण कुचे कुठल्याही प्रकारचं लोकांशी चांगली वर्तणूक नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा निश्चितच बबलू चौधरीने होणार आहे आणि बबलू चौधरी निश्चित तिथं निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुमचे आणि खासदार रावसाहेब दानवे यांचे चांगले संबंध आहेत. तुम्ही म्हणजे नेहमी त्यांच्या गळाभेट तर तिथले निवडणुकीचा अंदाज कसा बांधणार तुम्ही? रावसाहेब दानवे आपले जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांचे वाईट संबंध चांगले आहेत, वाईट नसले तरी चांगले नसले तरी वाईट नाहीत. पण आता तुम्ही ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे आमचे मित्र आहेत असं म्हणले, आमच्या मैत्रीला नकार नाही, पण परिस्थिती अशी आहे की परिस्थिती रावसाहेब दानवेंच्या मैत्रीसारखी नाही. सभेमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं तो पाहता बऱ्यापैकी घसरण सुरू झालेली त्यांची. आणि अशा वातावरणात त्यांनी एक वाक्य वापरलं की मी जखमी शेर आहे, जखमी वाघ आहे. तर जखमी वाघ असल्यामुळं चवताळलेलो आहे आणि हे त्यांनी अर्जुनराव खोतकरांना उद्देशून म्हणलं होतं. आणि ज्यांनी त्यांना लोकसभेमध्ये त्रास दिला किंवा ज्यांच्याकडून लोकसभेत त्यांना विरोध झाला, छुपा विरोध झाला, अशा लोकांना उद्देशून त्यांनी ते वाक्य वापरलं होतं. नंतर मात्र युतीच्या नेत्यांचा प्रचंड दबाव आल्यानंतर त्यांना अर्जुन खोतकरांच्या समर्थनार्थ इथं मोठी सभा घ्यावी लागली. एकीकडे सभा घेतली आणि दुसरीकडे अशोक पांगारकरांना उभं केलं. दोन्ही कामं केले त्यांनी. त्यामुळे आता युतीचं काय झालं, प्रामुख्याने भाजपचं आपल्या जालन्याला हा प्रकार झाला. तिथं दिसेल काही शिंदे गटाची त्यांच्या विरोधात नाही, ते आता काय दिसेल तर निकाल सांगेल. पण इथं जसं रावसाहेब दानवेंनी एकीकडे अशोक पांगारकरला उभं केलं आणि दुसरीकडं अर्जुन खोतकरांच्या समर्थनाला सभा केली. दोन्ही गोष्टी सगळ्या लोकांना जगजाहीर आहेत. पण अशा पद्धतीचं वर्तन अख्ख्या महाराष्ट्रात चालू असलं तर लगेच लक्षात आलं तावडेंच्या घटनेतून. तावड्यांनाही कोणीतरी त्यांच्या पक्षातल्याच लोकांनी टार्गेट करून मग आता असं जर असेल तर या पक्षाचं काय पुढे होईल काय वेगळं ज्योतिष सांगायची गरज नाही कोणी. त्यामुळं आणि बाकीचे माझे मित्र जे आता पण सांगतो एखादा दुसरा अपवाद वगळता त्यांचं म्हणणं असं की महायुतीची हे होईल, पिछाहट होईल किंवा सत्ता होईल. तर तसंच काहीच चित्र आहे. आणि महायुतीतल्या नेत्यांनी म्हणजे प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांनी फार लवकर सगळं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळे हे सगळं फार विरोधात गेलं 10 वर्षाच्या आतच. म्हणजे मोदींना प्रचार सोडून निघून जावं लागलं परदेशात, शहांना फिरकू दिलं नाही, गडकरी आले नाही. हे सगळं कशाचे लक्षण आहेत? किंवा आता त्यांचा जो स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ होते, त्यांच्याकडे एकापेक्षा एक दिग्गज आहेत. नड्डात महाराष्ट्रात कुठं दिसलंच नाही. अशा पद्धतीने देशाचं आणि जगात आपल्या देशाचं नेतृत्व करणारी मंडळी जर अशी असेल तर अवघड होणार ना. मग त्यामुळं फार अवघड आहे. आणि इथून पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका, ग्रामपंचायतीची निवडणुका त्यात खूप अजून अवघड होणार. आणि हे भाजप नेते ठणकावून आणि रेटून खोटं बोलतात हे अनेक वेळा समोर राहील. मग परिस्थिती फार अवघड आहे. आता 5 मतदारसंघातून किती मतदारसंघात त्यांचा उमेदवार निवडून येतो असं पाहायला गेलं तर भोकरदन नाही, परतूर नाही. आता कुच्यांबद्दल भाजप आहे सध्या, एक ठिकाणी राष्ट्रवादी आणि एक ठिकाणी काँग्रेस. हो ना. तर नाही भाजप 3 ठिकाणी तर त्यांचे मित्रपक्ष असतील ना. त्यांचे जे मित्रपक्ष भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, त्यांचा उमेदवारच नाही. जिल्हाध्यक्ष सोडलं तर कोणीच नाही इथे त्यांचं. आणि कुठल्याही मतदारसंघात उमेदवार नाही. जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे ती काय जिल्ह्यात नाही, ती घनसावंगीपुरती मारायला तिथे वर्षानुवर्ष. म्हणजे 98 पासून जर पाहिलं तर घनसावंगी का घनसावंगीच. मध्यंतरी चंद्रकांत दानवे निवडून आले होते, नंतर मग बबलू चौधरी उमेदवार राहिले 3 वर्ष, पण 3 पैकी 2 वेळेला ते पडले. आता ते निवडणुकीतील सहानुभूती आहे म्हणून आणि भोकरदनला चंद्रकांत दानवे येण्याची शक्यता आहे की रावसाहेब दानवेंचे चिरंजीव नकोत म्हणून. तर नकारात्मक मतदानांनी जर निवडून येत असतील तर त्याला प्रभाव नाही म्हणता येणार अशी परिस्थिती. किंवा खोतकर नकोत म्हणून कायलाच गोरंट्याला नको म्हणून खोतकर असं अल्टरनेट जे आपल्याला जालन्यात पाहायला मिळालं तसं ते असेल. त्याच्या पलीकडे काय असं फारसं म्हणता नाही येणार. मोठ्या प्रमाणात मराठा समाज आणि ओबीसी समाज, आदिवासी समाज असलेला एक विधानसभा मतदारसंघ आहे. आणि काल भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये फिरलो, त्या लोकांचं म्हणणं असं ठरलं किंवा आम्ही
लोकसभेमध्ये जी चूक केली ती चूक आम्ही होऊ देणार नाही आणि संतोष दानवे यांच्यापेक्षा आम्हाला रावसाहेब दानवे यांचं राजकारण घेऊन ठेवायचंय. त्यामुळे आम्ही संतोष दानवे यांच्या बाजूने मतदान करीत आहोत आणि करणार आहोत असा सूर आम्हाला वाढला सूर दिला. आणि हेच कारण आहे की मोठ्या प्रमाणात मताचा टक्का वाढलेला आहे. पुढला प्रश्न चंद्रकांत दानवे यांच्या विषयीचा. जाफराबाद तालुक्यामध्ये चंद्रकांत दानवे मताधिक्य मिळवणार, मात्र मतदारांची जी सहानुभूती आहे संतोष दानवेच्या बाजूने किंवा त्यांना संतोष दानवेपेक्षा रावसाहेब दानवे यांचं राजकारण घेऊन ठेवायचे, त्यामुळे तिथल्या मतदारांनी संतोष दानवे यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलं असेल असं माझा अंदाज आहे आणि ते निश्चितपणे निवडून येतील असं मला वाटतंय. धन्यवाद. हे आपल्यासोबत होते आता सर्व ज्येष्ठ पत्रकार. यांनी यांचे अनुभव आणि कालचा जो यांचा मतदानाच्या दिवशीचा जो दौरा होता त्यांनी तो विशद केला आणि यावर त्यांनी आपली स्पष्ट मते मांडली. कोण इतिहास जमा होणार आणि कोण इतिहास घडवणार हे उद्या मतपेटीतूनच बाहेर येईल.